अजब रमा राघवची जोडी। प्लीज एकदा माझं ऐकून घे प्लीज। काय ऐकून घेऊ? आजपर्यंत तुला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा देत आलो। एखादी चांगली गोष्ट केलीस तर खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभाही राहिलो मी। आणि तू काय केलंस रमा? तुझ्या डॅडच्या चांगुलपणाचा फक्त गैरफायदा घेतला। माझ्याशी खोटं बोललीस, खोटं वागलीस आणि फसवलंस मला। नाही डॅड, तू समजतोय तसं अजिबात नाहीये। प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। जस्ट शट अप। सोलो ट्रिपला जाते म्हणून सांगून जेव्हा तू पुरोहितांच्या घरी जाऊन राहिलीस ना, तेव्हाच तू माझा विश्वास गमावलायस कायमचा। आता मी निर्णय घेतलाय, लवकरात लवकर तुझं लग्न लावून देण्याचा। That's it. रमा, तुला समजत नाहीये का गिरीश काय म्हणतोय ते? गिरीश, हे बघ, यातली ना काही स्थळं मी शॉर्टलिस्ट करून ठेवली, दाखवते तुला। हे सगळेच ना हाय प्रोफाईल आहे। हा बघ, हे आगाशे नागाशे लॉ फर्म, त्यांचा मुलगा आहे। देसाई बिल्डर माहितीत ना तुला, त्यांचा धाकटा मुलगा। आणि इंडस्ट्रियलिस्ट बापट, त्यांचा मुलगा। एकुलता एक मुलगा आहे हा गिरीश। आणि एक मला तुला दाखवायचंय, या भिड्यांचा हा मुलगा, त्याची रिफायनरी आहे आणि बाहेरच्या बऱ्याच देशात कोलॅबरेशन आहे याचं। अजून 2-3 स्थळ आहेत, जरा दाखव। एक मिनिट लावण्या, मी या देसाई बापट आणि भिड्यांना पर्सनली ओळखतो। या राईट। मला ही तिन्ही स्थळं पसंत आहेत। एकदा रमाला दाखव, तिला कोणतं स्थळ पसंत आहे ते विचार, म्हणजे मग पुढची बोलणी करता येईल। ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक। गॉड, थांब। तू कुठेही जाणार नाहीयेस आणि आता यापुढे या घरामध्ये मी म्हणेन तेच होईल। तुझी मनमानी खपवून घेतली जाणार नाही। स्थळ बघ, ही 3 स्थळं मी पसंत केली आहेत। त्यातला कोणताही मुलगा पसंत कर, त्याच्याशीच तुझं लग्न होईल, हे लक्षात ठेव। देसाई बिल्डर्सचा मुलगा यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय। इंडस्ट्रियलिस्ट बापटांचा मुलगा ऑक्सफर्डला यांनी MBA केलाय। आणि हा तर भिड्यांचा मुलगा जो केमिकल इंजिनियर आहे आणि त्याची स्वतःची रिफायनरी आहे। यातल्या एका मुलाला तुला पसंत करायचं आहे आणि त्याच्याशीच तुला लग्न करायचं आहे, हे फायनल आहे। रमा, मी तुला विचारलाय, देसाई बापट की भिडे? तुला ऐकू येत नाहीये का? रमा, उत्तर दे। राघव, मी लग्न करीन तर फक्त राघवशी, नाहीतर कोणाशीच लग्न करणार नाही। And this is final. मी तुला इथे चर्चा करण्यासाठी थांबवलं नाहीये। मी तुझा बाप आहे आणि मी सांगेन तेच तुला करावं लागेल। एक गोष्ट लक्षात ठेव, काय वाटेल ते झालं ना तरी मी तुझं राघवशी लग्न होऊ देणार नाही। मी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाही।